लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही आणि कार्यकर्ते खचून गेल्याचं दिसलं। त्यामुळे कार्यकर्त्यांना या अपयशातून बाहेर काढण्यासाठी मी आता मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे। 13 तारखेला अंबड, पैठण आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व विधानसभेचा दौरा करणार आहे। आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मी आता सर्कल वाईज बैठका देखील घेणार आहे। या निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अपार कष्ट करून मेहनत घेतली, मात्र अपयश आले आहे। निवडणुकीत पराभवाची वेगवेगळी कारणे असतात, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच आम्ही कष्ट करून बाजी मारू। यामध्ये कोणा एका व्यक्तीमुळे आमचा पराभव झाला नाही। राज्याच्या वातावरणामध्ये अचानक बदल झाला आणि त्याचा फटका पक्षाला बसला आहे। अब्दुल सत्ताराच्या टोपी काढण्याच्या कार्यक्रमाला मी नक्की जाणार आहे। माझा पराभव झाल्याचा आनंद सत्तारांना होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे। माझ्या मुलाच्या मतदारसंघात सुद्धा मला लीड मिळाली नाही, मग त्यात माझ्या मुलाने माझ्या विरोधात काम केलं असं म्हणू का? त्यामुळे कुणालाही दोष देता येणार नाही। लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित जे यश मिळायला पाहिजे होतं ते थोडं कमी मिळालं आणि त्यामुळं आम्ही जालना लोकसभे मतदारसंघामध्ये सुद्धा आम्हाला यश मिळू शकलं नाही आणि त्यामुळं कार्यकर्त्यांना या यशातून बाहेर काढण्यासाठी, या अपयशातून बाहेर काढण्यासाठी मी लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू केलेला आहे। काल फुलंब्री तालुका, नंतर सोयगाव तालुका, सिल्लोड तालुका, रात्री संभाजीनगर वार्डातले 10 वार्डा जे माझ्या मतदारसंघात त्या ठिकाणी, आज सकाळी बदनापूर आणि त्या संभाजीनगर, 13 तारखेला पैठण आणि मग अंबड, मग भोकरदन, जाफराबाद असा मतदारसंघाचा दौरा आयोजित केलेला आहे। या दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांनी अपार कष्ट केले, मेहनत केली, जीवाचं रान केलं आणि भारतीय जनता पक्षाला यश मिळण्यासाठी प्रयत्न केले, परंतु अपेक्षित यश न मिळाल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये जे काही अनरेस्ट आहे तो दूर व्हावा, या कार्यकर्त्यामध्ये पुन्हा नव्यानं उभारी द्यावी आणि आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन करावं, यासाठी या दौऱ्याची मी सुरुवात केलेली आहे। कोणत्याही निवडणुकीमध्ये पराभवाला एक कारण असू शकत नाही, असे वेगवेगळे कारणं जरी असले तरी पराभव हा आम्ही मान्यच केलेला आहे। परंतु आता आगामी विधानसभेच्या निवडणुका, जिल्हा परिषदच्या निवडणुका, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा नव्या जोमानं कामाला लागून आम्ही राज्यामध्ये पुन्हा यश संपादन करू, याची मला स्वतःला खात्री आहे। त्यामुळे आज कार्यकर्त्याशी चर्चा केली, त्यांना या ठिकाणी उत्साह आला आणि पुन्हा एकदा कार्यकर्ते कामाला